नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, 1 रुपयात पीक विमा योजना ही आता शासनाने बंद केलेली आहे. मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की 1 रुपयात पीक विमा तर बंद केली, मग आता यासाठी नवीन पीक विम्याची पद्धत कधी येणार, नवीन पीक विम्याची जी योजना आहे ती नेमकी कशी असणार, तर हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. परंतु दिनांक 9 मे 2025 रोजी राज्य शासनाने एक GR काढून नवीन पीक विम्याचं जी योजना कशी असणार आहे त्याविषयी GR काढलेला आहे, शासन निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे खरीप 2025 पासून आता नवीन पीक विमा पद्धती असणार आहे. तर बघा, 20 मार्च म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार राबवत होतं. दिनांक 20/3/2025 रोजी मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली जे सर्वसमावेशक पीक विमा पद्धती म्हणजे 1 रुपयात पीक विमा पद्धती हा जो निर्णय घेतला होता, तर त्याच्यामध्ये आता बदल केलेला आहे. तर बघा, याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि ही जी नवीन पीक विमा पद्धती आहे ती नेमकी कशी असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर बघा, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी 2% रक्कम, रब्बीसाठी 1.5 म्हणजे 1.5% रक्कम आणि जी नगदी पिके आहे त्यांच्यासाठी 5% रक्कम ही शेतकरी हिस्सा देऊन जी राहिलेली रक्कम आहे ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरणार आहे. आणि जे पूर्वी 4 ट्रिगर होते, म्हणजे तुम्हाला पूर्वी 4 ट्रिगरद्वारे पैसे भेटत होते, ते आता तुम्हाला एकाच ट्रिगरद्वारे पैसे भेटणार आहेत. म्हणजे पीक कापणी प्रयोग हा एकच ट्रिगरद्वारे आता इथून पुढे शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. तसेच बघा, पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत समजा वीज कोसळणे असेल, गारपीट असेल, वादळ असेल, चक्रीवादळ असेल, तसेच यांच्यामुळे पिकाला लागलेली आग असेल, तसेच पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यामुळे येणारी घट या जोखमीवर तुम्हाला आता पीक कापणी प्रयोगाअंतर्गत पैसे भेटणार आहेत. आता ही पीक विमा पद्धती बघा कधीपासून लागू होणार आहे, तर खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीसाठीची आहे. आणि कप अँड कप मोड म्हणजे 80-110 या तत्वानुसार ही योजना राबवण्यात येणार आहे. आता बघा, नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या पिकांचे सरासरी नुकसान कसं काढायचं, तर ते सरासरी नुकसान बघा, याच्यामध्ये भात असेल, गहू असेल, सोयाबीन असेल आणि कापूस असेल, तर यांचे जे आता 50% रक्कम आहे ती भारांकन आधारित उत्पादनाला द्यायची आहे. म्हणजे तंत्रज्ञानावर जे त्यांनी केलेलं आहे त्या तंत्रज्ञानाला 50% आणि 50% भारांकन पीक कापणी प्रयोगावर आणि यांचा मेळ घालून त्याचं उत्पन्न ठरवलं जाऊन त्याच्यावर नुकसान भरपाई त्यांना देण्यात येणार आहे. आणि उर्वरित जी पीक ही झाली 4 पिकांचं, आणि उर्वरित जी पिकं आहेत ती पिके पीक कापणी प्रयोग या ट्रिगरद्वारे त्यांचं उत्पन्न काढून किती टक्के पीक विमा रक्कम त्यांना देणार आहे त्याचा ताळमेळ घालून याची पीक विम्याची रक्कम मंजूर केली जाईल. आता बघा, या सुधारित योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणेची म्हणजे जी यंत्रणा अंमलबजावणी करणार आहे त्या यंत्रणेची निवड झाल्यानंतर त्यांना कार्य तुमचं सुरू करा असा आदेश त्यांना देते वेळी राज्य हिस्सा पीक विमा रकमेच्या 50% रक्कम केंद्र आणि राज्य शासनाच्या इस्रो अकाउंट. आता इस्रो अकाउंट म्हणजे काय हे आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन बघू. थोडक्यात सांगतो, इस्रो अकाउंट म्हणजे राज्य आणि केंद्र शासनाचा जो याच्यामध्ये निधी असतो त्याला एक तिसरा कोणीतरी, तर अशा त्या खात्यामध्ये ती रक्कम टाकली जाते, त्याला इस्रो अकाउंट असं म्हणतात. तर या खात्यामध्ये ते निधी टाकला जाईल आणि त्यानंतर राज्य आणि केंद्र जो निर्णय घेतील त्यावर आधारित म्हणजे पुढची प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे ही जी सुधारित पद्धती आहे याचा नेमका शेतकऱ्यांना किती टक्के फायदा होईल हे सांगता येणार नाही. परंतु जे पूर्वी 4 ट्रिगर होते त्याच ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना जास्त लाभ भेटत होता. आपण याच्या अगोदर सुद्धा हा व्हिडिओ बनवला होता, पण ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना जास्त लाभ भेटत होता तेच ट्रिगर त्यांनी बंद केलेले आहेत. आणि ज्या ट्रिगरद्वारे म्हणजे हा आता हे आपण मंच सांगत नाही, तर ह्याचा इतिहास पाहिला तर पीक कापणी प्रयोगावर सर्वात कमी रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे पीक विम्याद्वारे, आणि तोच ट्रिगर शासनाने चालू ठेवला आहे. आणि ज्या ट्रिगरद्वारे जास्त रक्कम भेटत होती तेच ट्रिगर बंद केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका फायदा किती होणार हे येत्या भविष्य काळात पाहावं लागणार आहे. त्यामुळे बघा, असो
शेवटी 1 रुपयात पीक विमा चालू करा असं शेतकऱ्यांनी म्हटलं नव्हतं आणि बंद करा हे सुद्धा शेतकऱ्यांनी म्हटलं नव्हतं, परंतु शासनाच्या धोरणाचा हा भाग आला. शासनाचं धोरण आता त्याने नवीन पीक विम्यासाठी केलेलं आहे, हे कितपत योग्य ठरते हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. बघूया, येत्या काळात लवकरच याची प्रक्रिया चालू होणार आहे. या खरीप 2025 पासूनच याची प्रक्रिया चालू होणार आहे. आता याद्वारे नेमका शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम प्राप्त किती होणार आहे हेही पाहणं महत्वाचं आहे. आणि याची अजून याविषयी जर काय अपडेट आली ते आम्ही, जर अजून याच्यात काय बदल झाला तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.